तर युती आहेच, केवळ आता जागा वाटप बाकी आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात माहिती दिली आहे। फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन आणि झेलेन्स्की यांची उपमा देण्यात आली आहे, तर मलिकांबाबत राष्ट्रवादीनं आधीच भूमिका स्पष्ट केलेली आहे असंही फडणवीस म्हणाले। आम्हाला घोषणा करण्याची आवश्यकता नाही, आम्ही एकत्रच आहोत। ते वेगवेगळे होते, पुतीन आणि झेलेन्स्की एकत्र आले तर युती करावी लागते, त्यामुळे त्यांनी ती एकत्रित येऊन केली। पण त्यांनी काय केलं हे माहितीच नाही, केली म्हणतात पण जागा घोषित केला नाही। आमचं नीट चाललेलं आहे, सगळं झालं की तुम्हाला सांगून देऊ। आमची युती आहेच, आता जागा वाटपच तुम्हाला सांगायचं। या नवबलिकांच्या मुद्द्यावरून भाजप राष्ट्रवादीमध्ये युती होणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं। त्यांचा स्टार प्रचारकाची यादीत समावेश करण्यात आला। अजून भाजप राष्ट्रवादी संदर्भात काही अधिकृत निर्णय झालाय का? असं आहे की आता आपल्याला याची कल्पना आहे की या संदर्भात यापूर्वीही आम्ही सांगितलेलं आहे आणि आता राष्ट्रवादींनी स्पष्ट केलेलं आहे, त्यामुळे आता याच्यात पुन्हा नव्याने सांगण्याचं काहीच नाही आहे।